नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट. तर आज आपण बघणार आहोत मागचा व्हिडिओ जो होता क्लासेसचा, त्याचाच पुढचा एक भाग आहे. जसं आपण क्लासमध्ये एका क्लासद्वारे दुसऱ्या क्लासला कोणत्या पद्धतीनं इनहेरिट केलं जातं ते पाहिलं होतं. तसंच आता आपण बघणार आहोत क्लासद्वारे इंटरफेसला कोणत्या पद्धतीने इनहेरिट केलं जातं ते. ठीक आहे, तर आता हे कालचं कोड आहे याच्या आधीच्या व्हिडिओचा. तर हा कोड मी काढतो इथून. कन्सोल लॉग सुद्धा काढतो. तर आपल्याकडे ही पर्सन नावाची क्लास आहे आणि आपल्याला एक इंटरफेस क्रिएट करायचा आहे. तर कोणत्या पद्धतीचे आपण क्रिएट करू शकतो? तर इंटरफेसच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इंटरफेस बद्दल सगळीच माहिती दिलेली आहे पुरेपूर. कोणत्या पद्धतीने तुम्ही इंटरफेस जो आहे तो क्रिएट करू शकता. तर आज बघूया आपण क्लासेस. क्लास इंटरफेस कोणत्या पद्धतीने आपण. तर मी इथे इंटरफेस क्रिएट करतो. एक इंटरफेस आपण करूया हाऊस. ठीक आहे, इंटरफेस हाऊस आहे. त्याच्यानंतर असतं तिथं हाऊस नेम. ठीक आहे, याचा टाईप असणार आहे स्ट्रिंग. त्याच्यानंतर असतं बघा हाऊस ॲड्रेस. ठीक आहे, हा सुद्धा आपण घेऊया स्ट्रिंग. त्याच्यानंतर असतं स्ट्रीट नंबर. याला घेऊया आपण नंबर. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता आपण एक इंटरफेस इथे क्रिएट केलेला आहे. तर मला काय करायचं आहे, या क्लासद्वारे या इंटरफेसला इनहेरिट करायचं आहे. तर सेम आहे, एक्सटेंड्स आहे कीवर्ड आणि इथे घेतलेलं आहे आपण हाऊस. तर आता इथे एक एरर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर एरर काय आहे, कॅन नॉट एक्सटेंड अँड इंटरफेस हाऊस, डिड यू मीन इम्प्लिमेंट्स. बरोबर आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा आपण एका क्लासद्वारे दुसऱ्या क्लासला आपण इनहेरिट करतो तर त्यावेळेस आपण यूज करतो एक्सटेंड्स. ठीक आहे, परंतु जर एखाद्या इंटरफेसला आपल्याला एखाद्या क्लासद्वारे इनहेरिट करायचं असेल तर आपल्याला तिथे इम्प्लिमेंट्स हा कीवर्ड तिथे यूज करावा लागतो. ठीक आहे, तर ही जी क्लास आहे, क्लास पर्सन या हाऊस नावाच्या इंटरफेसला इम्प्लिमेंट करते. तर मी जसं इम्प्लिमेंट्स हा शब्द लिहिला, कीवर्ड लिहिला, की लगेच मला इथे एरर यायला लागला. ठीक आहे, इथे एरर कोणता आलेला आहे, की क्लास पर्सन इनकरेक्टली इम्प्लिमेंट्स इंटरफेस हाऊस. ठीक आहे, तर टाईप पर्सन इज मिसिंग द फॉलोइंग प्रॉपर्टीज फ्रॉम टाईप हाऊस. दोज आर हाऊस नेम आणि हाऊस ॲड्रेस आणि स्ट्रीट नंबर. बरोबर आहे, या तीन प्रॉपर्टीज आपल्याला ऍड कराव्या लागतील. तर कशा ऍड करायच्यात आपण, हाऊस ॲड्रेस स्ट्रिंग आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हाऊस नेम आहे स्ट्रिंग. त्याच्यानंतर आहे स्ट्रीट नंबर आहे नंबर. बरोबर आहे, तर या प्रॉपर्टीज आहेत. तर आपल्याला काय करायचे, तर ते इन्स्टन्शिएट करायच्यात. जेव्हा आपण या क्लास पर्सन नावाचा जो हा आहे, काय म्हणतात त्याला, क्लास आहे, तर त्याला आपण इन्स्टन्शिएट करू. तर त्याच वेळेस आपल्याला त्या प्रॉपर्टी सुद्धा इन्स्टन्शिएट करता येतात. किंवा आपण याला हाऊस ॲड्रेसला डायरेक्ट एक स्टॅटिक व्हॅल्यू देऊन टाकूया. हाऊस ॲड्रेस काय आहे, फॉर एक्झाम्पल टेस्ट आहे. हाऊस नेम काय असणार आहे, टेस्ट हाऊस. बरोबर आहे, त्याच्यानंतर हे नंबर आहे. तर फॉर एक्झाम्पल आपण देऊया स्ट्रीट नंबर जो आहे तो 12. ठीक आहे, तर आता मी काय करतो, एक ॲड्रेस इथे एक व्हेरिएबल बनवतो. व्हेरिएबल इन द सेन्स एक ऑब्जेक्ट आहे. कोणता ऑब्जेक्ट, या क्लास पर्सनचा ऑब्जेक्ट. तर कसं, पर्सन इथे आपल्याला पी स्मॉल घ्यावा लागणार आहे. न्यू पर्सन. ठीक आहे, ज्यावेळेस मी न्यू पर्सन करतो त्यावेळेस आता पर्सनचा कन्स्ट्रक्टर आहे, त्याच्यामध्ये मला पास करावं लागतं फर्स्ट नेम आणि लास्ट नेम. लर्न आहे आणि लिफ्ट आहे, दोन्ही पास केल्या. आता मी काय करतो, कन्सोल डॉट लॉग करतो, पर्सन डॉट हाऊस ॲड्रेस, हाऊस नेम आणि स्ट्रीट नंबर, या तिन्ही प्रॉपर्टीज मला आता ॲक्सेसिबल झालेल्या आहेत. आणि ही डिस्प्ले नेम नावाची ही मेथड आहे. बरोबर आहे, सगळ्या प्रॉपर्टीज मला आल्यात. मी आता हाऊस ॲड्रेस इथे करतो. त्याच्यानंतर आणखी एक कन्सोल लॉग टाकतो इथे,
ठीक आहे, HOU हाऊस नेम, त्याच्यानंतर आहे स्ट्रीट नंबर. बरोबर आहे. या तिन्ही प्रॉपर्टीज आपण एक स्टॅटिक व्हॅल्यू इथे दिलेली आहे या तिन्हीला, तर या तिन्ही प्रिंट होतील. तर आता आपण पुन्हा ट्रान्सपाईल करूया. TSC इंडेक्स डॉट TS फाईल, त्याच्यानंतर नोड इंडेक्स डॉट JS फाईल. तुम्ही बघू शकता टेस्ट हाऊस आणि 12 हे प्रिंट झालेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही इंटरफेसेस जे आहेत ते तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. आता याच्यामध्ये मल्टिपल जे इंटरफेसेस आहेत, आपण बघूया करून होतंय का. इंटरफेस हाऊस आहे, तर आता हाऊसच्या ऐवजी मी काय करतो, कार करतो इथे. इथे कार नेम, ठीक आहे, सी नेम, त्याच्यानंतर सी मॉडेल दोनच गोष्टी घेऊया. ठीक आहे, आता इथे मी कॉमा देतो आणि कार करतो. बघूया आपण. तर तुम्ही पाहू शकता सी नेम आणि सी मॉडेल या दोन्ही गोष्टी आपल्याला इथे इम्प्लिमेंट कराव्या लागतील. तर मी काय करतो, सी मॉडेल आणि सी नेम जे आहे या दोन्ही गोष्टी इथे आलेल्या आहेत. तर याला स्टॅटिक व्हॅल्यू देऊया आपण. कार नेम काय आहे, नॅनो, सॉरी, मॉडेल नॅनो आहे आणि नेम जे आहे ते नॅनो, आणि ते V1 करूया आपण, व्हर्जन 1. ठीक आहे. तर ज्यावेळेस मी आता पुन्हा कन्सोल लॉग करतो, पर्सन डॉट सी नेम, तुम्ही पाहू शकता सी नेम आलेले मला ऍक्सेसिबल होत आहे. त्याच्यानंतर आहे सी मॉडेल. ठीक आहे. आता मी याला कन्सोलला क्लिअर करतो आणि पुन्हा ट्रान्सपाईल करतो फाईलला आणि नोड इंडेक्स डॉट जेएस. तर तुम्ही पाहू शकता नॅनो आणि V1 हे इथे प्रिंट झालेले आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, जेवढे काही इंटरफेसेस आहेत, मल्टिपल इंटरफेसेस तुम्ही कॉमाने इम्प्लिमेंट करू शकता. आणि लक्षात ठेवा, त्या इंटरफेसला इंटरफेसमध्ये एक्सटेंड करण्यासाठी किंवा इनहेरिट करण्यासाठी तुम्हाला एक्सटेंड्स कीवर्ड यूज करावं लागतं, आणि इंटरफेसला क्लासमध्ये इनहेरिट करण्यासाठी तर तुम्हाला तिथे इम्प्लिमेंट्स हे कीवर्ड यूज करावं लागतं. ठीक आहे. दोन गोष्टी आहेत, मी इथे तुम्हाला लिहून देतो, ठीक आहे, कमेंटमध्ये, की इंटरफेस टू इंटरफेस, ठीक आहे, इंटरफेस टू इंटरफेस इनहेरिटन्स साठी तुम्हाला एक्सटेंड्स कीवर्ड्स यूज करावं लागेल. त्याच्यानंतर इंटरफेस टू क्लास इनहेरिटन्स याच्यासाठी तुम्हाला इम्प्लिमेंट्स हा कीवर्ड यूज करावा लागतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.